अव सडेल कमले तुझ्यामुळे मा सारा सत्यानासा तुझ्यामुळे. मले आता काय सांगू दिले, किती ढोकरून घेतलं त्या शेटनं, किती घेऊन ठोंकरून घेतलं. किती मला काम करायला लागलं त्या शेटच्या घरी. मा भाऊ आला म्हणून वाचला बाजू वाचला, नाही गेलतो मेलतो. हो ना, बोला ना तुम्ही, घ्या बोलून. मामुळेच तुमचा सत्यानाश आहे ना सगळा. हो ना, अव तुम्ही मामुळेच वाचल्या, मला कोसून राहिले तुम्ही मोठे. बस सडेल, तू बोलूच नको. तुला तर मामा मस्त खराब केलं. हे दिवस जे आणले की नाही तू मावा दुसऱ्याच्या कामाला जायचे, फक्त तुझ्यामुळे आले, तुझ्यामुळे. अरे आबीत राहिलीस ती पहिले तर हे दिवस मला पाहा नसती लागली. मा भावाने मला घराबाहेर नसतं काढून दिलं, नातानं मला मारलं नसतं माझं. ना बापा, मीच बदमाश आहो ना, मीच बदमाश आहो बापा. मग मारता का आता मला? घ्या मारा बापा, मारा ना, मारा. काय मारू तुले आता? पण मा भाऊन माना तू, आणि तो शांताराम जर आला नसता की नाही तर माझा जीव नसता वाचला. आज माझी लासच असते रे, अटी लासच असते. रामबोलोच करायला लागलं असतं सारे. म्हणजे आता काय सांगू, माझी कंडिशन मला माहीत होती. पण मा भा ना मानातन माझी वाचला बाबा. कसा येतो पण मा भाऊ धावून आला माझ्यासाठी. त्यातून मा पटत नाही तरी मला धावून आला मा भाऊ. अरे बापा, लय आला तुमचा भाऊ, तुमचा नातू तो शांताराम लय धावून आले बापा तुमच्या मदतीले. मी नाही आली मदतीला तुमच्या धावून. मी ना जर त्याला सांगलं नसतं बुडा संकटात आहे तर ते कसे काय आले असते धावून? तुम्हाला हे नाही समजत? मोठे मध्ये कोसळून राहिले तुम्ही. तू तर बोलूच नको ना व. तो न काय केलं व, त्याईने जे काय केलं ते त्याईनं केलं ना व. तू काय सांगून राहिली हो मले हेल्ला टोकी. त्यामुळे तर सारा बदनामी झाला, बदनामी झाली झालं भरे घोर. त्यामुळे सत्यानाश आहे बाय. तुमच्यासोबत की नाही बोलायलाच पुरत नाही ना बापा. तुमची कसं गाण बी बोलते तोंडही बोलते. तुम्ही कसं जाऊ दे आता, डोकं खाऊच नका माय. मुकाट्यानं बसा तुम्ही फक्त आता. काही त्यासोबत बोलायचा शौक नाही आहे ना, काही बोलायचा शौक नाही. तुला सत्यानाश करायला आहे माया. आता जाऊ दे आता. मला माहिती आहे काय कंडिशन आहे तर या पाला जरा लागून राहिलो, त्यामुळे लागून राहिलं. काय बोलून राहिले मग आपण? तेच ते आता आवाज निघला नाही पाहिजे, सांगून राहिले. आवाज निघला नाही पाहिजे आता. कोण लागते होते नंदी, तू तशीच करता ना मला. मला माहित आहे ते काय आहे तर सडेल तोंडे. चाललो मी तिकडे पैशाला मंदिरात. साई डंगर निरामावे मागेच लागले हातून. काय जीव घेते का काय सांगा माया आता. पण म्हणा काय तर तो बोलते काय. आपण ना त्या बुड्याची मदत करून मी म्हणते नाहीच म्हणते. मा भाऊ चाला म्हणते मदतीले, म्हणा तू चाला तो शांताराम आला म्हणते मदतीले. अरे डंगरे, मी सांगलो नसतं त्याले तर ते काले आले असते, तू तटीच मेला असताना. त्या गावाचा आगो आहे बापा, हात छेडला. जाऊ द्या, काही बोलायला पुरत नाही बापा. कुठे नांदी लागता याच्या. का रे हो, कसं करतं रे, कसं करतं? ते बुडं जर नाही नेलं की नाही, शेट आपल्या ढुंगणाचे साल्ट उडवते. जरा कोठडी न्यू मारते आपल्याला. पहिलेच तर मार खाऊ थंडेगार होईल आपण. माझ्या हात पाय लटलट कापून राहिले. बुडं जर नाही नेलं तरी की बस हानते आपल्याला तो शेट. एक तर दुसरा पर्याय नाही, आपण सोडून जाऊ शकत नाही त्याला. आपल्या मागे ना पुढे. अरे बापा, मी तोच विचार करून राहिलो. मा डोकं काम नाही करून राहिलं, म्हणून तरीचा थांबलो आपण विचार करायसाठी. काय करा, कसं करा तर विचार करतो. आता दिवसा ढोळ्या जर त्या बुड्याच्या गावात गेलो आणि आपल्याला जर कोण पाहिलं, बुड्याला जर आपण हात लावला की बंद गाव होते जमा मारायले आपल्याला. आता दिवसा तर काही शक्य नाही हे काम, दिवसा नाहीच आहे. ते जर आपल्या गावात येऊन दिवसा ढोळ्या शेटले पाधवतात, आज जर आपण त्याच्या गावात दिवसा ढोळ्या गेला आपल्याला सोडणार आहेत का ते? आपल्याला हाणणार जात ते मजबूत. अरे बापा, बुड्या जर नाही नेला तो बरोबर आपल्या गुरात कुठते शेट. तो पाधवायशिवाय आहेत नाही आपल्याला. बुड्या तर नेणंच आहे. हा बुडा न्यायचा आहे कसा आहे हे डोकं चालवा तुम्ही. आता सध्या तर काही मिळत नाही दिवसा ढवळ्या. आपल्याला घर रात उद्या लागेल. रात्री 10, 11, 12 वाजू द्या. 12 वाजता त्या बुड्या घरी जाऊ. तुम्हाला घर माहितच आहे. बुडा झपेला असला, धरला, उचलला की टाकला गाडीत की नेला भुरकणी. हो बापा, हे तर बेस्ट आहे. मला घरी माहिती आहे, काय टेन्शन नाही. रात्रीच कार्यक्रम करू द्या बुड्याला, दिवसा नाही. रात्री झपेला असला की कसं वळला तरी नाही, कल्लाही करत नाही, काही नाही. धरला, गुंडा केला की टाकला गाडीत की नेला. गावातल्या लोकांनी माहीत पडत नाही कोण नेला आणि काय नेला. ते डंगरीच काची उठते रात्री, त्याची बायको. बरोबर आहे. ही शाळा करू आपण. ना बजेगी बास, ना बजेगा बासरी. असंच काम करू आपण. हे जर उलट फिरलं तर मग दिसलो आपण कोणाले आणि आपल्या डोंगरात चालत उडवलं त्या गावातले नाही. एवढ्या रात्री कोण असते हो, काही उलट पडत नाही. फक्त आपल्याला आता रातचाच प्लॅन करायला लागेल आपल्याला. नाही तर मग तठी बी जाऊन आपल्या ढुंगण्यात चालतं तशी उडणार. या गावात जाऊन मार खायला पुरते ना. काय म्हणतो, एवढं कुठाने गेल्यापेक्षा शेटचं कामच देऊन सोडू चालले जाऊ आपापल्या घरी. बापा, माझ्या पांडे झाले त्या शेटच्या जो काम करू म्या 10 खेप प्रयत्न केला काम सोडायचा. पोहून गेलो 2 खेप घरी, पण घरून उचलून आणते. बेकार आहे तो शेट. एकदा गुचडा का चिटकला माणूस की चिटकेलाच ठेवते.
नाही तर मारते ढोरासारखं घरी येऊन. बेकार आहे तो. तुला काय माहिती आहे अजून? तू आता झाला बाबू. शेटले सोडणं सोपी नाही आहे. घरी जरी गेलो तरी घरून आणते तो थांबून. बेकार आहे तो. चाबूकच घेऊन येते घरी फट्टा फट्ट फट्टा फट्ट. ते बरोबर आहे. आता तुम्हाला अनुभव जास्त आहे, मला कमी आहे. कसंच काय करा. हे बुडं उचलल्याशिवाय काय पर्याय नाही. आता हे बुडं उचलाच लागेल आपल्याला. तो जो काही रातचा प्लॅन तू केला की नाही तोच करू आपण. रात्री उचलू बुडं. टेन्शनचं काम नाही. काही कोणाला दिसत नाही, काहीच नाही अंधारामध्ये. हो तसंच करू मग आता. चालता मग पुढे काही चहा पिऊ एखादी हॉटेलवर टाइमपास करू थोडाफार. आले हॉटेल रे बा. काही कुठे जाऊ नये बाबा. अजून त्याच्या गावात जर दिसलो आपण काय तर मग आले बा बुड्याला नाही आले बंद गाव जागृत होईल. जागीच रेन झपणार एक जण नाही गावात. फालतू कसं सापत नाही पाहिजे. अरे बा हॉटेलवर गेली 5 जण होते. कोणाला ना कोणाला दिसतेच माणूस. साऱ्या गावात चिव शेटचे माणसं हॉटेलवर दिसले होते. बंद गाव राहीन जागृत. बुड्याला उभी नाही देणार. बुड्याला जर नाही नेलं तर शेट आपल्या ढुंगणाची सालट उडून. त्यापेक्षा भाऊ कसं शांत ठेव. पुढे तर झाला हॉटेल थांबता आता. त्या गावाच्या नीटी जाऊ काही म्हणजे इकडे थांबून आपण हॉटेल जाऊ द्या. हो चाल ना पुढे चाल. हो चला. जाऊ द्या बाबू देवा. आला बुडा आता घरी. आणला कसा तरी आपण ना आता त्या शेटच्या तावडीतून सोडून. चला आता आपण बी. अरे गड्या या डॅनेसाठी किती करशील रे बा. जेवढं केलं तेवढं कमीच आहे ना. हा सहायचा उपकार ताजी सरते जरा माणसाचे. हदलो माई राग केली मी स्वतःची. साऱ्या गोष्टी याच्यासाठी केल्या. काय तर लायना भाऊ आहे पण सहायचा उपकाराची जाण नाही त्याले. जाते तो शेण खायलेच. तो चांगल्या लायकीचा नाही की पाहिजे काय नाही गाव मना करतेस थोडं बोलवी. जाऊ द्या ना बुड्या. भावाचं काम असते. आता कसं मोठा भाऊ कशासाठी असते. हे कसं सारं सांभाळून घ्यास लागतं. मोठ्या भावाले संकटात साथ द्यास लागते ना. भाऊ किती चुकीचा असला तरी भाऊ हा भाऊच असते. रक्ताचं नातं असते. ते सोडता येत नाही बापा. काय करसान ना. तो डंगरा नाला आहे. अरे बापा हा नालाय काय ना. काय करतो कदलो घ्यायचा सांगतं. यानं लंब लावलं तरी याच्या डोळे काय उघडत नाही. आबाचे डोंगर गवत आहे. काय करता त्याचं. जाऊ द्या मोठ्या आबा. जाऊ द्या. टेन्शन ना घेऊ तुम्ही. टेन्शन नाही ना रे. माझा जीव तुटते ना. मला आहे ना भाऊ व्हायले का. म्हणून माझा जीव तुटते की सुधर. पण तू हा सुधरत नाही कदा. जाते शेण खायलेस. काय करू सांग ना. बुडबा आता आणला ना आपण सोडून. त्या शेटली पादोला आपण. आता झालं आता गावातच कामाला जाईन. तो बुडा कोणाच्या काम करीन खाईन. जाऊ द्या ना. कुठे टेन्शन घेऊन राहिले. नाही त्याला तर कामाला जाऊनच खाणं आहे ना. त्याला काही म्हणजे काही इस्टेट भेटते का मी. त्याला देतो तुम्ही माया गाजर. अरे हट. हा माया वावरातला 1 गुंठाही नाही देत मी त्याला हरामखोराले. वावर देऊ नका पण बोलू नका. चला बरं चला. अटीचा काही फायदा नाही बोलू. आणि त्या डंगराचा हिशे डोक्यातून काढून टाका. विचार करता फालतू तुम्हाला टेकिन. काय तर मला आहे ना भाऊ. काही नाही विचार करत नाही मी. चाल जाऊ दे बाबा. फालतू टेन्शन घ्या आणि बीपीच्या वया घ्या. फालतू काही घ्यायला नाही पुरत. काय मर म्हणा तिकडे डॅनेस आहे. काही करायला लागत नाही मुली. काही घेणं देणं नाही. काम पडलं की हातपाय जोडते आणि काम सरलं की बोकांडते. मा भाऊ असा भाऊ आहे मिळाला आहे ना. काय करतं नालायकाचं. चला जाऊ द्या. नालायक असो की सुज्ञ असो जाऊ द्या. मोडा पेटा त्या डंगऱ्याचा. चला आपलं काम आपण करा. चला लवकर. चला बरं. चला आबा चला. हो चला. आपण साल्या डंगऱ्याला पाहिले रातभर फिरून राहिलो. आणि डंगर संड झबेला दिसा. चला पकडा बरं या डंगऱ्याला. घ्या बरं करा बरं जमा. अरे तिकून होई तू. चाल मी जातो इकून. चला पकडा बरं या डंगऱ्याला. चला घ्या बरं उचला बरं फटकनी झटकनी. आता कल्ला ना करू. उठलं तर अजून अटीचा कसं तर मजा होईल. हो मी इकून जातो. तुम्ही तिकून जा. मला पकड फक्त आवाज नका येऊ देऊ. आणि कसं संड झपेला डंगर. काही चिंता नाही. सहाजण आम्हाला चिंता रोग लावला इकडे. एक दिवस कामाला नाही आला. साऱ्या घालतो मजा घातला साऱ्या डंगऱ्याने यानं. अगो साला डंगरा. बोल नको ना. बडबड नको करू ना. उचला नको रे डंगऱ्याला. बाबा तसंही ते पुढं गरीबच आहे ना बाबा. पालात तर राहून राहिलं बाबा. मागून पुढे पडला माझ्या शेतच्या घरी काम करायला का रोग येऊन राहिला का बा. आपण कुठे टेन्शन घेतो. आपल्याला काय घेणं देणं आहे रे. काय करावं लागते आपल्याला. तो काम करे ना करे आपल्याला काय घेणं देणं. चाल उचल कसं हे संधी आहे. रात्री झपेला तर पोटकन उचल्याला पुरती आली. अजून डुंगरी उठली तर अजून घर. हो मोठ्या पत्तीला उठलं अजून कोणी घर होतं. आता आले बुड्याला उचलेले. चला पण घ्या पटकन यायले. आता खांद्याला डंगऱ्याले.
पटकन गाडी टाकून घेऊन जाऊ. शेट खुश ना आपण खुश. वा तुम्ही उचलता की मी उचलू अशी टाइमपास करून राहिले घेऊन नाही देणं. अरे बंद गावाटी जमा होईल ना कोणा पाहिलं तर. तुम्हाला माहित नाही किती बवारा गाव आहेत. शेट आपल्या गावात येऊन पाजलं आणि ते हां आपल्याला सोडणार आहेत काय ते डंगऱ्याला जर आपण पकडताना दिसलो तर त्यापेक्षा पुटकन उचला त्याला पटकनी झटकनी. हो मी एकटाच उचलतो टेन्शन घेऊन अजून आत्ता उचलतो कुठं खांट्यार घेऊन जातो टेन्शन आलं. चला चला पटकन चला आता. हो चाल चाल घे लवकर गाडीत घे लवकर बुड्या चाल बापा चाल चाल लवकर पटकन घरावर बोटे आपल्या घेणार देणं. चाल चाल टाक गाडी सायजा डंगऱ्याला चाल पण पुढचं पुढेच चाल. हो ना गाडीचं फाटकतं उघडा तुम्ही पाय वेळा मागा मागा करता उघडा उघडा लवकर. हां दिसते बुडं लेखाचं किडीमुडी बनलं भारी लेखाचं गोट्यापेक्षा वजन जास्त आहे बुड्याचं हितलं का बुडं. हे उघड चाल चाल टाक 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 बुड्या टाक 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 लवकर लवकर टाक टाक. हां जमलं बुड्या हाता नाही तुला शेटच्या घरी. हां शेटला इचका दाखवून थांबतो थांब. हां आता पाय कसा पिशाने डंगरात यायचा पाय झपीतच तू शेटच्या घरी आला. चालेल भाऊ बडबड नको करू चाल लवकर गाडी चालू कर चाल लवकर पटकनी झटकनी चाल. हे गाव जागृत आहे बरं कोणी आलं जाऊन घर चाल लवकर. शेटच्या घरी जायच्या अगोदर आपल्या अटी ढुंगणाचे 12 वाजतील घेणार देणं चाल लवकर चाल. हो चला चला. अरे बा मला कुठे चालवलं रे बाबा चालवलं कुठे बोले हा होणार कीट आहे ना बापा. अगळा सोडानं मी काय तुमचे केळी बाग कापले का भाव. अरे माझे होतं ते निपटलं ना आता कोण बालाचे लागले तुम्ही. मुकड्यानं चाल ना डंगऱ्या तुया पहिले का आम्हाला मार खाला येईन ना मुकड्यानं हे करून ना शेट आमच्या ढुंगणं शेकीन ना बाबू. चाल डंगऱ्या चाल आला गप्पा नको करू. तुनं काय केलं आणि काय नाही ते शेट सांगेन तुले. तुया पाहिजे का आम्ही मार खा आराम खोरा म्हणून तुझ्यासाठीच आणलं. अरे पण म्या काय केलं बापा झालं ते निपटलं ना आता काय डबल काले आणलं बोलसाठी जातो मी ना डबल काले आणलं निपटलं का आता निपटलं हराम खोरा तुया पाहिजे आम्हाला हंड्यात आला. हा लुच्च्या तो शेट आमच्या जात मनगटा खाऊन राहिला आमच्या ढुंगण्या साल्ट उडून राहिला त्यासाठी तुला ती पकडून आणला आम्ही ना. हो मार नको ना हो गळा हो अरे बापा रे अरे बापा कसं करू आता कसं करू देवा रे. चल मग चल नाटकं नको करू चाल लवकर मोड्या चाल चाल. गडे हो मला सोडा ना मला जाऊ द्या ना घरी जाऊन द्या ना. थोडा न घरी जाऊ द्या ना. तू घरी गेला की आमचा जीव घ्यायला लावता का ते शेटले आम्हाला मारीन तो त्यासाठी आणला. आता शेट पाहिजे तुझ्या बजेट काय तर शेटले मारणं काही सोपी नाही का नटून जाणं सोपी नाही काही. शेट बेकार माणूस आहे बेकार आहे तुला अजून अनुभवच नाही शेटचा आम्ही न अनुभव घेऊन बसला. हा डंगरे थांबतो आता. गडे हो त्या शेटन फेड घाला चुल्यात मा भान लय झोडला त्याले मा नातानी मारलं त्याले काय केलं त्यानं उपटले भारी. तुम्ही काऊन भेता अशी मला वाटतं आणलं तुम्ही ना घेणं जण मला मारून बी राहिले तुम्ही. मा भाले जर माहीत पडलं की नाही तुमच्या ढुंगण्या साल्ट उडती ना हे सांगतो मी तुमचंच ना सांगेन मा भाले बी मा मोठ्या भाले. आता मोठ्याला सांग की लहान्याला सांग आता काही खरं नाही. आता त्या मोठा भाऊ येऊ बी नाही शकत अटी अंधारी कोठडी आहे त्याला कुठे माहिती त्या भाले अंधारी कोठडी कुठे आहे तर. आता पाय शेट कसे करतात डंगऱ्या तुले तर पाय कशी चाबुकाचा मार आहे तुले तर आता पहिले खाल्ला घेईन तुम्ही चाबुकाचा. कडे हो कसा अगोपणा करू नका बरं भरून द्या लागेल तुम्हाला हे लक्षात ठेवा तुम्ही. मा भाऊ डेंजर आहे बरं गुंड्यापेक्षा गुंडा आहे. हो मा भावाला जर माहीत पडलं की डॅनीले याने डबल किडनॅप केलं नेलं शेटच्या घरी मारायले तर मा भाऊ कसं तुम्हाला सोडला नाही सांगतो मातलं जीव आहे मा भावाचा. हे शेटले सांगतो डंगरे तू आम्हाला लोक सांगू दे आम्हाला जे काही काम करायचं ते आम्ही न केलं मुकट्यांना. तुला असं आणून ठेवलं शेटच्या ताब्यात दिलं आता आम्ही सुटकलो आम्हाला काही घेणं देणं नाही. शेट जाणे तू जाणे आता. शेटले आम्ही डायरेक्ट सांगू आता आणला बुडा तुमच्या ताब्यात दिला याच्या पुढे आम्हाला सांगू नका तू पाय शेट पाय. आता जीव घेते बा शेट जीव घेते मारते कोथळीत पडले मारला तर सांग द्या ना हराम करा ना. तू कसंच करू कायच करू काही सुचून नाही राहिलं. हो गडो सोडा ना तुम्ही गडो माझ्या दोस्त नाही काय तुमच्यासोबत काम केलेलं पण तुम्ही असं करू राहिले. हो बाबा जा बरं जा एक जण शेटले बोलवणार पटकन या ना शेटले म्हणा बुडा आणला म्हणा आम्ही ना तो पाहून घ्या म्हणा काय त्याचा बजेट बसायचा आहे तर सांगा लवकर द्या खबर शेटले लवकर पटकन झटकनी शेटचे हातपाय वगैरे तुम्ही बुडंगराला मारायले. हो मी आत्ता जातो ना आत्ता आणतो शेटले बोलून. हा बस 2 मिनिटात शेटले 80,000 करतो आता डेगरे डंगरे कैसा आहे तो. हे त्या डंगरेला आणायला गेले काय करायला गेले साले हे माय माणसं काहीच कामाचे नाही काहीच कामाचे नाही नुसतं खायचे कामाचे आहे लुच्चे. यायचाच पिशार काढा लागते हराम खोरायचा म्हणजे याची ढुंगणं लाल करायला लागतात पहिले चाबूक यायच्यावर पहिले चालवा लागते मला तेल लावून चांगला मजबूत. त्याची येऊ नाही पाहिजे रद्दी झाले नाही रद्दी झाले नाही काहीच कामाची नाहीत नाही माणसं नुसतं खाऊन सट्ट राहतात बघतो पडे. चालू बनी तर किती वाट पाहू यायची किती वाट पाहू. चालू मला मारलं तर एक माणसानं मला सपोर्ट नाही गेला सालेने मजा पाहिली माही थांबा रे थांबा
आताही त्या डोंगऱ्याला आणायला गेले ते अजून आणून नाही राहिले. त्या डोंगऱ्याबरोबर तुमची ढुंगणं लाल करणार आम्ही हरामखोर हो. तुम्ही खाऊ खाऊ कसे माजले जास्त. थांबा सांगतो तुम्हाला काय तर. हा आला एक बेसरम्मा माणूस दलिंदर. आता काले आला आणलं नाही वाटते ना डोंगर. हां तेच सांगायला आला असेल काय बाबू डगे हाती लागलं नाही फराळ झालं आम्हाला काही दिसलं नाही ते कुठे थांबला आम्ही. तेच आहे याचं तेच सांगायला आला ना हा लुच्च्या अडीसा. ये म्हणा तू फक्त मला कसं खुशखबर नको सांगू तू. असं तसं सांग मग सांगतो तुला काय आता. तुलेच अंधाऱ्या कोठडीत मी पाहत होतो बाबू. बापा रे शेट्ट बापा. हा मोठा डोळे गोरगुरच पोहून राहिला रे बापा. उभाच आहे बापा. त्याची पुरी आग व्हायला भाऊ. आता काय म्हणतील काही नाही. चाल सांगून देऊ. पहिले तर भपकाईनच माना अंगारतो. तर तू आला का. हा कुठे आहे ते डोंगर कुठे आहे कुठे ठेवलं. हा सांग मला हाती नाही लागलं आम्हाला दिसलंच नाही ते फरार झालं पुढं आम्हाला काय माहीत आहे आम्ही काय हे केलं तर काय. मला कारण दे तू कारण दे फक्त तू. त्या बुड्याची खुशखबर नको देऊ मला. बस त्या बजेटच बसव तुम्ही आता. थांब तू थांब. तुला का बुडं जर हाती नसतं लागली ना आपल्या डोंगऱ्यासाठी उडवले असते रे बाबा. पुरा गरम व्हायला आहे तर तव्यापेक्षा गरम आहे. हक्का बबूलाच व्हायला आहे तर शेट आणलं ना आणलं बुडं आणलं. आपल्या अंधाऱ्या कोठडीत कोण ठेवलं आहे मी तरी ठेवलं. हा दोन माणसं आपले त्याच्या राखण्यात बुड्या आणलं बुडं उचलून आणलं घरून उचलून राहती. बरं बरं हे तर चांगलं काम केलं. हा आज जर बाबू तुला जर बुडं नसतं आणलं की नाही तुझ्या ढुंगणाचे 12 वाजवले असते मी. हा तुले कसं सोपी समजून राहिलं. हा हा पण तुला चांगलं काम केलं आणलं डोंगरवाडी साधा. हा हेच चांगलं काम केलं. बाबा आणता नाही तर काय तुमचा मार खाता. पहिलेच तर दुपूट पाडता तुम्ही माझं. हो शेट हो आणलं बुडं चला चला. हो जाणंच आहे आपल्याला. हा तो चाबूक बाहेर काढ त्याला मस्त सांड्याचं तेल लाव बिलकुल. हा तयार कर. हा बिलकुल एक नाही 2 चाबूक काढ चांगले मजबूत. हा सांड्याचं तेल तयार करू. मी जातो तर लोक अंधाऱ्या कोठडीमध्ये तू ये मागून. हा हो काढतो चाबूक बाहेर काढतो. हा सांड्याचं तेल बी लावतो त्याला. हा तुम्ही या. हो पहिले पाहिजे मी डोंगऱ्याचं काय आहे तर अंधाऱ्या कोठडीत जाऊन तर लोक तू चाबूक तयार करून तडसा घेऊन ये सांड्याचं तेल लावून मस्त पिवर. हा आणि की त्या बुड्याचं ढुंगण मला वाजवणार सायच्यामुळे मी डोंगऱ्यामुळे मला मार खायला लागला हरामखोरामुळे. हो शेट आणतो तेल. बरं मी जातो अंधाऱ्या कोठडीत. आपले माणसं आहेत ना तटी माणसं आहेत ना. हो आहेत शेट आपले माणसं आहेत. बरं अबे डंगरे पाहून का भावाले बोलवलं अटीसा नाताले बोलवलं मारायला साल्या हरामखोरा. थांब आता पाहिजे तुझ्या बोजेट कसा आहे तर तुला कमी समजतो का रे. आमला चाल काही खरं नाही बुड्याचं आज काही पुढं नाही. 2 चाबूक सांगितलं म्हणजे दोन्ही चाबूक तुटे तदलं बुड्याला काही आराम नाही भाऊ. पूर आणि ते पाहतो ते आता शेट बुड्याले. हो चाल बापा सांगितलं तेवढं काम करणार आपल्या ढुंगाई सालटे उडतील. ला बापा चाबूकले सांड्या जातील. चला मित्र उरी भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि कमेंट्स करायला विसरू नका बरं. पहा मग पुढे आता काय बुड्या हा लागतं हाताला लावून आणतो सांड्या जातील चाबूक आली.